आमदार संजय शिरसाट आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आपण जर पाहिलं तर राज्यभरामधून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी पूजा अर्चना केली जात होती, परंतु काल एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी नमूद केलं की जे दिल्लीचे वरिष्ठ नेते आहेत तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। त्यानंतर शिवसैनिकांमध्ये कुठेतरी हिरमूस आहे का, काय वाटते आपल्याला? निश्चित काल शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज पण झालेले आहेत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा जागोजागी खेडोपाडी हा गेला होता आणि शिंदे साहेब आहेत म्हणून हे सर्व काही योजना चालल्यात, शिंदे साहेब आहेत म्हणून ते ठोस निर्णय घेतात, शिंदे साहेब हा आपला माणूस आहे, त्यांना भेटता येतं, बोलता येतं आणि 24 तास काम करणारा माणूस म्हणून एक आगळी वेगळी प्रतिमा त्यांची झाली होती आणि त्या प्रतिमेला निश्चित महायुतीमध्ये त्यांचा बेनिफिट त्याला झालेला आहे। आणि काल जेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला त्या टायमाला अनेक शिवसैनिकाला सुद्धा वाटलं की हे पाहिजे होते, म्हणजे मनापासून ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही असे अनेक लोक आहेत जे शिंदे साहेबला लाईक करत होते। म्हणून मला वाटतं कालच्या निर्णयाने त्यांची उंची आणखीन वाढली। एखादं पद सोडणं किंवा एखाद्या पदासाठी अडून बसणं हा शिंदे साहेबाचा स्वभाव नाही। त्यांनी एका मिनिटात सोडून दिलं, तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला मान्य। हे मनाचा मोठेपण दाखवण्याची ताकद मला वाटतं शिंदे साहेबाशिवाय दुसरा कोणी करणार पण नाही। म्हणून मला वाटतं सगळ्यांनी, सर्व महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना निश्चित सल्यूट केला असेल की यस, असा मुख्यमंत्री हवा होता। म्हणून हे जरी आम्हाला दुःख वाटत असलं तरी शिंदे साहेब आहेत ते कधीही रणांगणातून बाहेर जाणार नाहीत, ते लढतील आणि त्यांच्याबरोबर आमच्यासारखे साथीदार आहेत। म्हणून आम्ही जो शिंदे साहेब आदेश देतील तो आमच्यासाठी सर्वस्व असणार आहे। म्हणून चिंता आम्ही करणार नाही, आम्ही सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवू। सर, एकनाथ शिंदे हे आता कोणतं पद घेतील, काय वाटतं याबद्दल? आता त्याचा निर्णय आणखीन त्यांनी घेतलेला नाही, परंतु त्यांचा स्वभाव पाहता डेप्टी सीएम पद ते स्वीकारणार नाहीत असं मला वाटतं। हे माझं वैयक्तिक मत आहे, परंतु कार्यकर्त्याला निश्चित स्थान देतील, चांगलं स्थान देतील आणि हे सरकार चालवण्यासाठी जे काही आणखीन काय करावं लागेल ती आक्रमकता ते पुन्हा दाखवतील आणि त्याच पद्धतीने ते 24/7 हे काम करतील। ते शांत बसणारे नाहीत, ते काम करणार आहेत। घरात बसतील मग आता काय करायचं आपल्याला असं नाही, तर मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचे दौरे सुद्धा सुरू होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या सर्व दौऱ्याच्या माध्यमातून, तारीख मी आता सांगत नाही, परंतु एक भाऊ आपल्या भेटीला हा एक वेगळं अभियान आम्ही आता सुरू करायच्या याच्यात आहोत, त्याची लवकरच तारीख सुद्धा आम्ही डिक्लेअर करू। सर, तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री विराजमान होणार नाहीत, पद ते घेणार नाहीत असं तुम्हाला वाटतं, पण का असं वाटतंय? काही यामागे कारण? नाही, शिंदे साहेबांचं हे पदांसाठी काहीच अडलेलं नाही। शिंदे साहेबांनी आता कालही प्रेसमध्ये सांगितलं, मला जे काही सर्टिफिकेट मिळालंय लाडका भाऊ, हे मला वाटतं हे मुख्यमंत्रीपेक्षा पदापेक्षा मोठं आहे। ही त्यांची ओळख निर्माण झालेली, कॉमन मॅन म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आणि मग काय उपमुख्यमंत्रीचं एक बिरुद लावून त्यांना फिरण्यामध्ये मला नाही वाटत त्यांना काही इंटरेस्ट असावं। सर, संजय राऊत म्हणतायत 200हून अधिक जागा येऊनही अद्यापही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरत नाहीये, काय यामागे रिझन आहे, काय कारण आहे, असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। आम्हाला कोणती गोष्ट घाई गडबडीत करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो। थोडं कॉन्क्रीटली काही एखादा डिसिजन घेतला ना तर तो कायमस्वरूपी चालतोही, टिकतोही। घाई गडबडीत निर्णय घेणे हे उभाटा गटाला किती महागात पडलं तुम्ही पाहताय। एक 5 वर्षाच्या सत्तेसाठी गेले, आज अशी अवस्था आहे की कुठं जाऊ मी, ना काँग्रेसवाल्याजवळ करणार आता ना राष्ट्रवादी। म्हणून कोणताही निर्णय घेताना थोडंसं विचारपूर्वक घेतला पाहिजे। आता ही सत्ता स्थापन होणार, शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे, राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे आणि एक कॉन्क्रीट सरकार ज्याला म्हणता येईल ते आता येईल। म्हणून त्याच्यामध्ये इतर लोकांचा सहभाग हे सर्व पाहिलं तर मला वाटतं 5 वर्ष हे सरकार अत्यंत वेगाने आणि मजबूतीने चालेल। सर, संजय राऊत असं देखील म्हणत आहेत की आमची शिवसेना आहे असं म्हणणारेच आता त्यांनी पक्षाचे निर्णय हे दिल्लीकरांच्या हाती दिलेले आहेत, त्याचप्रमाणे म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांना नाहीये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे।
आता बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार कोणाचा हे जनतेने विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे. तुम्ही जी शिवसेना लोकांच्या चरणाशी अर्पण केली त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागला. आम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन शिवसेना वाढवली, बाळासाहेबांच्या विचारावर वाढवली, म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारलं. हे जनतेने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. म्हणून आता तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. तो घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आम्हाला आहे. एनडीए जेव्हा स्थापन होतं त्यावेळेला आपल्याला वरिष्ठ ज्याला म्हणतो त्या गटाचा जो नेता असतो त्याचं हे आपल्याला ऐकावं लागतं. हे सत्य आहे आणि त्याच पद्धतीने कामकाज करावं लागतं. अकेला चलोरेच्या भूमिकेत राहिलं तर काय होईल याचा परिणाम त्यांनी भोगलेले आहेत. सर, एकनाथ शिंदे यांचे समर्थक आतापर्यंत म्हणत आलेले आहेत की मुख्यमंत्री हा मराठीच असावा, मराठी चेहराच असावा असं म्हणत आलेले आहेत. तर काय सांगाल यावर, आपली प्रतिक्रिया काय आहे? बघा, कोणता चेहरा असावा आता हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. आता भाजपने निर्णय घ्यायचा आहे, कोण द्यायचा आहे हे भाजपने ठरवावं. त्यांच्या पक्षाची रणनीती काय म्हणते, त्यांच्या पक्षाचे नेते काय म्हणतात हा त्यांचा विषय. आम्ही सरकारमध्ये राहू, परंतु मुख्यमंत्री निवडायचा किंवा त्यांचं नाव सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्या पक्षाच्या नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. म्हणून आज आपल्याला कळेल, दुपारी जेव्हा बैठक होईल त्यानंतर कळेल की कोणतं नाव समोर येते. सर, श्रीकांत शिंदे यांनी एक भावनिक पोस्ट केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्व लिहिलेलं आहे त्यामध्ये, आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की सीएम म्हणजेच कॉमन मॅन म्हणत एकनाथ शिंदे उतरलेले होते. याप्रमाणे एका मुलाने वडिलांसाठी लिहिलेली ही प्रामाणिक अशी भावनिक अशी पोस्ट आहे. काय म्हणा? वस्तुस्थिती आहे ना, शिंदे साहेबांनी कधी घरासाठी वेळ दिला नाही. त्यांची मिसेस इतकी आजारी असते, त्यांच्याकडे सुद्धा पाहायला त्यांनी वेळ दिला नाही. फिरतोय फक्त माणूस, आणि ह्या सर्व गोष्टीला तो फेस करत होता. ओबीसी आंदोलन, मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, या सर्वांमध्ये एवढा त्यांना त्यांचा स्वतःसाठी वेळ मिळाला नाही. आम्ही हेच म्हणायचो की शिंदेसाहेब झोपतात कधी, उठतात कधी माहीत नाही पडत. म्हणजे एवढं काम करणारा मला वाटतं कॅपॅसिटीचा माणूस आज त्या पदावरून बाजूला सरकतोय, आणि तो इझिली मी कॉमन मॅन आहे, कॉमन मॅन म्हणून राहिलो. मी कधी मुख्यमंत्री म्हणून राहिलो नाही. आज लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणून मला महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. हे म्हणणारा माणूस नाही मिळत, आणि मोठ्या मनाचा माणसं असतात असे. आणि म्हणून यांना सत्तेसाठी आपण काहीतरी करावं हे त्यांची इच्छा पण नसते. म्हणून इझी गोईंग. तुम्ही पाहिलं, गेल्या 2.5 वर्षात पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या घरी प्रेस घेतली आणि तिथं सांगितलं की मी सोडलं सगळं. एका मिनिटामध्ये या सत्तेवर असं पाणी सोडणं ही फार अवघड गोष्ट आहे. सत्तेसाठी लाचार होणारे लोक आम्ही पाहिलेत, आणि सत्य सोडणारा बादशाह सुद्धा आम्ही पाहिला. सर, मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हा जसा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे शपथविधी कधी पार पडणार आहे आणि तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2 तारखेला शपथविधी होईल. मला जी काही माहिती त्याप्रमाणे 2 तारखेला शपथविधी होईल. एक तर तो वानखेडेवर होईल किंवा शिवाजी पार्कवर होईल. कारण की हे तितकी मोठी मेजॉरिटी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे याला पंतप्रधानापासून इतर अनेक नेते, मुख्यमंत्री, अनेक राज्याचे हे उपस्थित राहणार आहे. म्हणून एक आगळावेगळा सोहळा या महाराष्ट्राला पाहायला मिळेल. एक शिवसेना भाजप युतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येतंय, त्याचा आनंद प्रत्येक सर्वसामान्य माणसाने घेतला पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. धन्यवाद सर. आमदार संजय शिरसाट यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत 2 तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे हा सोहळा मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क किंवा वानखेडे स्टेडियमवरती हा सोहळा भव्य असं स्वरूपाचा पार पडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.